आणि त्याचबरोबर आमच्या गावामध्ये जवळपास जल स्वराज्य सारखी एक मोठी योजना कुणालाही विचारा जल स्वराज्य सारखी एक मोठी योजना त्या काळामध्ये 2004-5 साली 5-6 साली त्यावेळेस आज प्रत्येकाच्या नळाला जर पाणी जर कुणाच्या पुण्याने येत असेल तर ते मेत्रे साहेबांची पुण्य आहे. या गावापासून बोरुटी स्टेशन पर्यंत जात असताना आता आमच्या इथले सगळे अर्धे शेतकरी जे आहेत ह्या रोडलाच राहतात. आमचं कोणाचं शेत नाही, इथं राहणाऱ्या शेतकऱ्यांची शेती आहेत. मग त्यांना किती त्रास होत असेल. कोणतरी संध्याकाळी जातंय, रात्री जातंय, अपरात्री जातंय, कुणाला पाणी द्यायचं असतंय, कुणाला द्यायचं असतं. विचारा, त्यांची शेती आहे त्या भागामध्ये. लय म्हणजे लय खराब रस्ता. आपल्याला तर एकदा रात्री पडलोय मी हा विचारा. खड्ड्यामध्ये. सांगितलं नाही तुम्ही सगळं सांगून हात जोडलाय. हात जोडून शेतपणा. बरोबर आहे. बरोबर हा बरोबर आहे. बरोबर 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे. कसं बरोबर सांगा. म्हणजे आमच्या समाजापासून आम्ही कधी सुद्धा त्यांना न सरता मतदान केलेलं आहे. मी शेवटचा एक प्रश्न विचार. हवा हवा कोणाची आहे? हवा शीतलताईंचे धनराज दादा दानशेट्टी वरती जिल्हा परिषदचे मेंबर होणार आणि निश्चितपणानं दोन्हीही उमेदवार खाली शीतलताई आणि वरती धनराज दानशेट्टी 100% निवडून येणार. 100% येणार. आणि राजकारणाचा हा भोंगा वाजलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आज आपण आलेलो आहोत तोंडलूर या पंचायत समिती क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि नागरसूर जिल्हा परिषद गट आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे पक्ष अशी लढत दिसतीये. तर पंचायत समितीच्या गणामध्ये जे आहे सविता सोलनकर या भारतीय जनता पार्टीकडनं उभे आहेत आणि त्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाकडनं जे आहे शीतल मेत्रे या गणाची जी आहे मोठ्या जिल्ह्यात चर्चा आहे, जोरदार चर्चा आहे. कारण माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या कन्या आहेत शीतल मेत्रे. तर गेल्या मागील 5 ते 10 वर्षापासून जे आहे अक्कलकोट तालुक्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. तर काय झालं की नाही विकासाची कामं? विकास तर भरपूर झालेला आहे गावामध्ये. कारण काय 1.5 ते 2 कोटीपर्यंत आमचं कल्लापोटे गावचा विकास झालेला आहे. कसं कुठं कुठं कसा विकास झाला? दलित वस्तीमध्ये मशानभूमीपर्यंत ते रस्ता झालेला आहे आणि गावामध्ये लक्ष्मी मंदिर पर्यंत तिथं परिसरामध्ये विकास झालेला आहे आणि वल्लीसाहेब दर्गापाशी तिथं पण विकास झालेला आहे गावामध्ये आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तिथं पण विकास झालेला आहे. आमच्या घरासमोरही विकास झालेला आहे आणि वर पण विकास झाला. खाजाप्पा मंदिर ते तिथं मध्यपर्यंत रस्ता झालेला आहे आणि हापा मंदिर पाशी झालेला आहे विकास आणि स्टेशन मध्ये सगळं कुणामुळे झालं? हे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टीमुळे झालेलं आहे. काय सांगाल? आमचे मित्र आता म्हणाले की विकास झालेला आहे. विकास कशा पद्धतीनं झालेला आहे? आता जवळपास यांनी म्हणाले की 1.5 ते 2 कोटी. आज आमच्या गावामध्ये ह्याच आमदार साहेबांनी जलजीवन मिशन अंतर्गत 1,18,00,000 रुपये दिल्याचं सांगते. 1,18,00,000 रुपयाचं काम ह्याच आमदार साहेबांनी जर सांगितलं असेल तर आमचं गाव सगळं खोदून ठेवलेलं आहे. आता हे तुम्ही बघत आहात खोदलेलं आहे. मध्ये जे रस्त्याच्या मध्ये केलेलं आहे हे 1,18,00,000 रुपये. मग एवढं खोदकाम करून एवढं सगळं मग हा पैसा गेला कुठं? सगळ्यात मोठं काम करतात ना. अजून टाइम आहे. ऑलरेडी ते कॉन्ट्रॅक्टर नाही येते. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे सोडून कॉन्ट्रॅक्टर गेला. नेमकं काय? आता बघा तुम्ही हे रस्ता दलित वस्तीचा, आता आमच्या मित्रांनी सांगितलं दलित वस्तीचा रस्ता इकडे दलित वस्तीचे आमचे हे बिरुंगी आहेत. त्यांच्या गावामध्ये त्यांच्या शेतामध्ये प्लॉटिंग झालेलं आहे. मग त्या प्लॉटिंग मध्ये रस्ते चालू होते. त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम कोणी थांबवलं याचंही उत्तर आमच्या मित्रांनी द्यावं. उत्तर द्या त्यांना. स्ट्रॉंग उत्तर पाहिजे. उत्तर कॉन्ट्रॅक्टदारांना दिलेलं आहे. झडपीच्या ह्याच्यामुळे ते स्थगित काम थांबलेलं आहे. आचारसंहितेमुळे आचारसंहितेच्या अगोदरपासून काम थांबलेलं आहे. कुणालाही विचारायचं. काय तुम्हाला काय सांगा? आचारसंहितेच्या अगोदर काय- आचारसंहिता कधी कधीपासून काम थांबलंय? थांबलं याचा अर्थ काही कारण एवढं आम्हाला माहित नाहीये. काम- पण काम आता खडी मुरुम वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. फक्त राहिलं कॉन्क्रिटिंग. विकास झालं की नाही तुमच्या गावातलं? कल्लपवाडी झालंय. कोणाच्या काळात झालेला आहे? कोण केलंय? सचिनदादा कल्याण शेट्टीच्या काळात झालं. ह्याच्या- जास्त झालंय. जास्त झालंय. मग आता ह्या वेळेस जे आहे दलित भाग 2 पडतंय. हम्म. तसं काय हे बी मंजूर झालेलं आहे रोड. आणि तिथं आमचं शेटीकवा देवी मंदिर तिथलं सभामंडप बी झालंय आणि कॉन्क्रिटिंग पण झालंय. झालं म्हणजे. नेमकी निवडणूक मला एकच म्हणायचं आहे. मेत्रे साहेबांच्या काळात सुद्धा आमच्या गावामध्ये पाझर तलाव एवढा मोठा शेतकऱ्यांसाठी पाझर तलाव झाला. तो झाला. MI टँक बांधून झाले. मग आणि त्याचबरोबर आमच्या गावामध्ये जवळपास जल स्वराज्य सारखी एक मोठी योजना
कुणालाही विचारा. जलस्वराज्य सारखी एक मोठी योजना त्या काळामध्ये 2004-5 साली 5-6 साली त्यावेळेस आज प्रत्येकाच्या नळाला जर पाणी जर कुणाच्या पुण्याने येत असेल तर ते मेत्रे साहेबांची पुण्य आहे. बोर मारलेलं आहे ह्या मागासवर्गीय मध्ये बी आणि तिथं बी जलस्वराज्याचं दोन्ही- सांगा म्हणून सांगा त्याला. जलस्वराज्य जलस्वराज्याचं हा. काम झालं आहे का नाही सांगा, विचारा बरं. जलस्वराज्य मग पाण्याचं आमचं प्रश्न मिटलेला आहे. नाही नाही तुमचे कामं होतात का नाही काय काय सांगाल काम तव होतं आमचं सिद्धाराम मित्र होतं तव झालेलं हा. आहे आता काय नाही आता त्यांनी आता केलेलं आहे त्यांनी सगळं आता इथं केलंय तर आपलं कोण केलंय हा पण कलेशंडी केलंय कल्याण शेट्टीने केलंय हा. सीताराम मित्रांच्या काळात शिवमंत्रीचं लय झालं आपलं काम सगळं जण केलं ती हे बी होतं जारकर साहेब होतं त्यांनी सगळं सगळं त्यांचं काम होतं. अच्छा या गावाची मतदारसंख्या जी आहे धनगर समाजाची जास्त आहे तर धनगर समाजाची काय? धनगर समाजाच्या आंदोलनाचा प्रश्न साहेब कितीतरी वर्षापासून आज 2014च्या पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनगर समाजाला आरक्षण देतो. हम्म. आज जवळपास 14 आणि आज जवळपास 12-13 वर्ष झाले आमच्या समाजाला आरक्षण नाहीये. एसटीचं आरक्षण हे ऑलरेडी आपल्या 36व्या ह्याच्यामध्ये असताना देखील आमच्या समाजाला आरक्षणाचा मुद्दा कुठंही ह्या सरकारनं दिलेला नाही. आमच्या समाजाला न्याय देण्याचा म्हणजे प्रयत्न धनगर समाज या गावात निर्णायक भूमिका घेतो. निर्णायक भूमिका घेणार आणि 100% घेणार. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घेणार. कारण त्याच सरकारनं आम्हाला फसवलेलं आहे. आमच्या आई वडिलांनी आमच्या बापजाद्यांनी जर एवढं मोठी चूक करून जर हे केलं असेल तर आता आम्ही सगळे इथं शिकलेले लोक आहेत आणि हे शिकलेले लोक आहेत. आज ते लोक आमच्या समाजाला न्याय देत नाहीत. एसटीचं आरक्षण ऑलरेडी असताना जर 11, 12, 13 वर्ष प्रत्येक टर्मला काहीतरी यायचं आणि एक काय म्हणते ते निवेदन द्यायचं आणि पाठवून द्यायचं. जरांगे पाटील साहेबांना तसंच फसवण्यात आलेलं आहे. मराठी काय- आमच्या गावात धनगर समाज जास्त आहे. हा. आमच्या गावात काय पण काम केलं नाही. आमच्या गावात धनगर समाज जास्त आहे. काय काय काम झाले नाही ते सांगा काम झालं नाही. त्यांना धनगर समाज काम काय झालं नाही हे बोला म्हणा त्यांना. काय हा. काम झालं? हे गटर आहे हे रोड आहे हा. हे सगळं आहे काय पण झालं नाही. कुठला जहागीरदार जर आला तरी बी काम झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काम नाही म्हणते कोडीचं काम झालेलं आहे हा. हा आणि नाही म्हणू दे काम काय झालं नाही म्हणून झालं हे नाही. कोडीचं काम झालंय. मी तेच विचारायला लागलो की कोटीचं काम झालं असेल तर ते कोटीचं व्हॅल्युएशन काढा. त्याचं प्रत्येकाचं हे काढा. करून दाखवा. तुम्हाला माहित असावं. दाखवा तुम्हीच केलं काम सगळं दाखवा. तुम्हीच दाखवा दुसरं काम कोणी दाखवा. नाही. आज जलजीवन मिशनचं काम 1,18,00,000 इथं मी बोर्ड वाचलो परवा आमदारच्या इलेक्शन मध्ये. कुठं सगळीकडे जलजीवन मिशनचं काम थांबलेलं आहे. मग का कशासाठी थांबलेलं आहे? ते वरचंच ते प्रॉब्लेम आहे. वरचा problem इथला काय प्रॉब्लेम नाही. नाही, इथं या गावात हवा कोणाची आहे हवा सचिनदाचे आहे. म्हणजे पक्ष सांगा पक्ष भाजप. भाजपचा हा. तुमचं काय मत? शीतलताईंचं पारडं जड आहे. पक्ष सांगा वनवे शिवसेना एकनाथ शिंदे साहेब. कारण लाडकी बहीण योजना ही ज्यावेळेस शिंदे साहेब भारतीय जनता पार्टी बरोबर गेले त्यावेळेस लाडकी बहीण योजना ते संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आला. त्यानंतर लाडकी बहीण योजना आली. लेख लाडकी योजना आली. वयश्री योजना आता ते आणतायत. PM किसान म्हणा किंवा मुख्यमंत्री आपलं जे 4 महिन्याला एकदा त्यांना 3 महिन्याला 4 महिन्याला एकदा पैसे लाडकी देतात. बहीणचा फरक पडणार काय 100% आमच्या लाडक्या बहिणी शिवसेनेला मत घालणार. 2019 पासून सचिनदादा थांबलेला आहे. पहिला स्टार्टिंगला पण 200 मत 183 मतांनी लीड आहेत. आमच्या मित्रांनी सांगावं इलेक्शन आमदारकीचे आहे का पंचायत समितीचे आहे? मग तालुका पातळीवरच येणार ना जिल्हा परिषद इलेक्शन. मग जे विकास केला तर ते खालच्या पातळीमध्ये येणार. साहेब मला एकच सांगावं, ह्या उडगी ते कल्लापोडी रस्ता तुम्ही एक पत्रकार बांधव म्हणून आला, तुम्हाला कसं वाटलं तुम्हीच याचं विश्लेषण नंतर न करा. रस्ता या रस्त्याच्या बाई मी जवळपास 10 वेळा आमदार साहेबांना फोन लावला असेल परंतु एकदाही आमदार साहेबांनी मला उत्तर दिलं नाही. ही सगळ्यात मोठी खंत आहे या गावकऱ्यांची. या गावकऱ्यांनी 100% यावेळेस ठरवलेलं आहे की शीतलताई मेत्रे यांना निवडून देण्याचं ठरवलेलं आहे. ते उडगी ते कल्लपौडी रस्ता थोडा खराब दिसलं ते मला. कॉन्ट्रॅक्टच्या प्रॉब्लेम मुळे ते रस्ता थांबला. कॉन्ट्रॅक्टरचं मग काम देताना कॉन्ट्रॅक्टर निवडणं कुणाचं काम आहे? ते आमदार साहेबांसमोर हे विषय मांडलेला आहे. नाही, मला- तेही पूर्ण होईल. तेही पूर्ण होईल. आता ते काम पूर्ण होणार आहे इलेक्शन संपल्यावर. आता मला सांगा लोकसभेला जे आहे इथनं लीड कुणाला होती
लोकसभेला हा. काय विधानसभेला लोकसभेला लीड प्रणिती शिंदेना होतं 200चं लीड होतं 196 मताचं लीड होतं. विधानसभेला विधानसभेला भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते लोक एकत्रित आले. फक्त युवक वर्ग जे आहे ते एकीकडे होते. आता सुद्धा आता तीच पण तेच तेच आहे. एकत्रित आहे आता पण भाजपचं लीड आहे भाजपची हा. 100% निश्चितपणानं शीतलताई आम्हाला विश्वास आहे तोळनूर मतदारसंघामध्ये त्यांचं काम चांगलं आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी फक्त मेत्रे साहेबांच्या कन्या आहेत म्हणून त्या निवडून येणार नाहीत, तर त्यांचं जे विजन आहे की या तालुक्यातल्या वंचित दलित बहुजन 18 पगड जातीच्या 12 बलुतेदार लोकांना पुढे घेऊन जाण्याचं जे त्यांचं विजन आहे ते निश्चितपणानं पूर्ण करतील आम्हाला विश्वास आहे. आमच्या भागामध्ये तर सोलंकर म्हणून आमचे मित्र बीजेपी ते स्थानिक गटामध्ये येईल 100% ते. निश्चित सांगतो की 100% येईल. हो काका मला बोला विचारा, बोला विचारा, बोला नाही, नाही, तुम्ही विचारा. बोला ना. मला एवढं सांगायचं आहे की या गावापासून बोरोटी स्टेशन पर्यंत जात असताना आता आमच्या इथले सगळे अर्धे शेतकरी जे आहेत ह्या रोडलाच राहतात. आमचं कोणाचं शेत नाही, इथं राहणाऱ्या शेतकऱ्यांची शेती आहेत. मग त्यांना किती त्रास होत असेल. कोणतरी संध्याकाळी जातंय, रात्री जातंय, अपरात्री जातंय, कुणाला पाणी द्यायचं असतंय, कुणाला द्यायचं असतं. विचारा, त्यांची हो. शेती आहे त्या भागामध्ये. लय म्हणजे लय खराब रस्ता. आपल्याला तर एकदा रात्री पडलोय मी हा विचारा. खड्ड्यामध्ये. सांगितलं नाही तुम्ही आमदार सगळं सांगून हात जोडलाय. हात जोडून जर विचार करा मतदार राजाला जर हात जोडण्याची जर वेळ येत असेल तर किती निष्क्रिय सरकार असेल हे तुम्ही विचार करा ना. काम झालं नाहीत का काका? नाही नाही कामं झालेत साहेब काम हे ते कामं होणार शंभर होलं टक्के झालंय. आपलं रस्त्यात सांगा. हे गावचा सोडा, विकास बघा हो, आम्ही गावातलं बघा हो. शेतकऱ्यांना शेताला गावाला जोडणारा नाही का रस्ता. शेतकऱ्यांना शेताला जायचा रस्ता पाहिजे असं म्हणतात हा. तुम्ही. हा हा शेतकऱ्यांचा काय विकास झाला की नाही? हा हे झालं. शेतकऱ्यांचा विकास शेत- झालं काय नुकसान भरपाई परवा अतिवृष्टी झालं झाली झालं. किती जमा झाले? ते काय कुणाला 20 आहे, कुणाला 15, कुणाला 30 आहे, कुणाला 50 असं. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील. आम्ही फडणवीस साहेबांचाही उपकार हे मानतो कारण शेवटी महायुतीमध्ये सरकार आहेत. आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं मला निश्चितपणानं खात्री आहे की लाडकी बहीण योजनासारखी आता तरी ठरवलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी. ते संवेदनशील असल्यामुळं 1500 रुपयाच्या जागी आमच्या लाडक्या बहिणींना आज 2100 रुपयाचं जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता त्यामुळे लाडक्या बहिणी हा रस्ता जे आहे हो 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 हा? हो. कट झालेत की किती तर लाडकी बहीण आता? नाही 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 लाडकी किती बहीण- कट झाले ते झाले तर ते का बरं कट झाले तर कुणाच्याच नावावर किती duplicate तर भरलेले भरपूर लाडक्या कट झाले ते लाडकी बहीण. तुम्ही ह्या रस्त्याने प्रवास केलाय हे का? आम्ही या केले- रस्त्याने केले- 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 नाही, हा, नाही, हे खरं केलं सांगा. इकडे केलं. रस्ता चांगला आहे नाही कच्चा ह्या 1.5 किलोमीटर आहे. मग सांगितलं का नाही कोणाला रस्ता बनवा म्हणून? ते आम्ही सांगितलं सांगा ना कोणाला सांगितलं? सगळं गावच्या पर लोकांना मग काय म्हणलं? करतेत म्हटलं त्याने. सचिन दादांकडे कधी गेलं का हा रस्ता? आम्ही गेलो नाही, आम्ही शेतात राहणार आहे. साहेब हेच नाही 2021 साली इथंच बस पलटी झालेली आहे. आमच्या गावच्या नदीकच. इथंच एक मुलगी आमच्या गावची पडलेली आहे. विचारा सगळ्यांना. काय हो साहेब रस्त्यांची एवढी दुरावस्था रस्ता असेल. हा- आता इलेक्शन झाल्यावर रस्ता करणारच आहे साहेब. या रस्त्याचं आता जे उमेदवार येतात त्यांना काय बोललो का मिलन रस्त्याचं? कालच नाही नाही काल सांगितलेत आपल्या गावाला मिलनदादा आले होते. कालच हे सगळं दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे. होईल हे रस्ता सांगितलं. 100% होईल. 100% होईल रस्ता. दुनियाचा गावचा विकास झालेला आहे त्या रस्त्याचा काय झालेला आहे. नाही परंतु आता इथे धनगर समाज जे आहे मोठ्या संख्येने आहे. धनगर समाजाची जी आहे ना जे धनगरांना सपशेल फसवलेला आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये. धनगर समाजाला सपशेल आरक्षणाच्या संदर्भामध्ये फसवलेला आहे. धनगर समाजाला गेल्या 12-15 वर्षामध्ये या सरकारनं यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं बारामतीमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं, शब्द दिले. शब्द दिला होता. मग कुठे गेला? कुठे गेला? धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. धनगर समाज भाजपवर नाराज आहे. त्यांची नाराजी कसं दूर करणार? नाही धनगर समाज नाराज नाही. हं? नाराज नाही. त्यांना आरक्षणाची मागणी आहे साहेब. हा? आरक्षणाची मागणी आहे. आरक्षण काय अहो, साहेब, माझ्या समाजाला जर आरक्षण असतं तर एसटीचं आरक्षण असलं असतं तर कितीतरी लोक कितीतरी विद्यार्थी म्हणजे धनगर बांधव असतील, ओबीसी असतील, ओबीसीना देखील फसवलेलं आहे. कितीतरी सगळ्यांना चॉकलेट देण्याचं काम या सरकारने या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विश्वास दिलेला आहे आणि आमच्या भागामध्ये शीतलताई असतील, धनराजदादा दानशेट्टी असतील, या लोकांना आम्ही निश्चितपणानं निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणे बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे. कसं बरोबर आहे सांगा? म्हणजे आमच्या समाजापासून आम्ही कधी सुद्धा त्यांना न सरता मतदान केलेलं आहे. त्यासाठी आम्ही त्यांनाच मतदान करणार. कुणाला?
आपल्या शीतलताईला कशाला काय भाजपला पुन्हा नाराज आहे का तुम्ही? नाराज म्हणजे कसं आता आमचे आता लाडकी बहीण पाझर सुद्धा तलाव. पाझर हा. तलाव आणखी कामं आणखी विस्कळीत MI केलेले आहेत tank. त्यांनी. हे सगळं कामं असून सुद्धा ना झालेलं आहे. असं कसं चालतं का तुम्ही सांगा 100% आमचा नारो भाऊ बोलेलं बरोबरच आहे 100%. ओके निश्चितपणानं साहेब थोडस पारड जड दिसतंय शिवसेनेचं. काय नाही हो काय नाही येणार फिक्स येणार हो ना. रमेश सोलंकर सर बीजेपी साठी येणार भाजप सीट येणार आहे 100. कारण काय आपल्याला विश्वास आहे की येणार म्हणून कारण काय आम्ही ठीक आहे विश्वास आहे असं त्या मित्राला वाटत असेल तर मतदार राजांचा विश्वास तुम्ही कधी संपादन करणार आहात? ह्या रस्त्यासाठी मी 10 वेळा आमदार साहेबांना फोन केलो. दादा आजारी आहेत, दादा फोन उचलणार नाहीत. इलेक्शनच्या अगोदरच मी फोन केलो होतो. इलेक्शनच्या 2006 ला पहिल्यांदा रस्ता झाला होता साहेब, त्यानंतर 2012-13 ला झाला होता, त्यानंतर त्यांनी हा रस्तेच रस्ता गाठलेले नाहीत. हे रस्ता होऊन म्हणजे 1-1.5 ह्या वर्ष झालं भागामध्ये रस्ते कोणते सुद्धा दुरुस्त झालेले नाहीत. दुरुस्त झालेले नाहीत. अजिबात झालं नाही. किती दुरावस्था आहे या रस्त्यांची. तुम्ही येताना तुम्ही सुद्धा येताना तुम्हाला खड्डा चुकवायला सुद्धा म्हणजे गाडी हे झाला असेल, एवढा त्रास झाला असेल. चुकलं तर एक त्यांनी खड्डा सांगावं. बैलगाडी पडले ते मोटरसायकल कितीतरी सोडा. लोकांचे जीव घेणं म्हणजे आता मुख्य म्हणजे ह्या गावाला कल्लापवाडीला जोडणारे जे मुख्य रस्ता आहे उडगी ते अक्कलकोट कल्लापवाडी तालुक्याला जाणार तालुक्याला जाण्याचा मुख्य रस्ता आहे, अशी प्रमुख मागणी आहे यांची. हो, तुम्ही काय तेच करणार आहे की साहेब आता इलेक्शन झाल्यावर ते काम पूर्ण होणारच आहे. करणार आहे म्हणते त्यांनी. करणार आहेत. बघा मतदार राजांचा विश्वास हा इलेक्शनच्या आधी जिंकायचा असतो, इलेक्शन झाल्यानंतर नाही सर. शेतकरी बैलगाडी ऐकून पडले. शेतकऱ्यांचं जे आहे आता उडगीचे असतील, उडगीच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा हेच भावना आहेत. मी स्वतः व्हिडिओ केलेला आहे, विचारा त्या साहेबांना. मी स्वतः पोस्ट केले, मी स्वतः 8-10 वेळा फोन केलेला आहे. एकाही फोनचं उत्तर मला आलेलं नाही. मग आता शेवटी मी शेवटचा एक प्रश्न विचार, हवा हवा कोणाची आहे? हवा शीतलताईंची आहे. धनराज दादा दानशेट्टी वरती जिल्हा परिषदचे मेंबर होणार आणि निश्चितपणानं दोन्हीही उमेदवार खाली शीतलताई आणि वरती धनराज दानशेट्टी 100% निवडून येणार. 100% येणार. निश्चितपणे हो भाजपचा आहे. तर आपल्या सोबत होते पीएम किसानचे पैसे किती दिवस झाले अडकवलेले आहेत. पीएम किसान. हा मग हा केंद्रातला विषय मग आहे. आता ते आपलं केंद्राचं येते तो ते फरक पडणार आहे का? परंतु राज्य सरकारचे किती वेळा आता थांबलेलं आहे आपलं कितीतरी काम आहेत साहेब, कॉन्ट्रॅक्टर असतील, हे असतील साधे. आता मी सांगायला लागलो ना कितीतरी. आता एक माझ्या गावामध्ये जलजीवनचं मिशनचं काम का थांबलेलं आहे त्यांनी सांगावं. 3-4 गावामध्ये नावदगी असेल, आमचं गाव असेल, सातंदुन्नी असेल, जलजीवनचं मिशनचं काम थांबलेलं आहे. कशासाठी थांबलं त्याचं उत्तर त्या आमदार साहेबांनी द्यावं. ही इलेक्शन आमदार साहेबांची नाही आहे मुळामध्ये, बरोबर आहे. ही इलेक्शन झेडपी आणि पंचायत समितीच्या मेंबर्सची लोकांची आहे. त्यामुळं या पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत ते धनगर समाजाचे आहेत. त्यांनी खरं तर प्रश्न विचारायला पाहिजे जाऊन. आमचा समाज मला विचारतोय की बाबा आरक्षण नाही आहे, मी काय उत्तर देऊ, म्हणून त्या उमेदवारांनी विचारायला पाहिजे. एवढंच आमचं मत आहे. तर आपल्यासोबत होते कल्लप्पावाडी ग्रामस्थ. त्यांनी मुख्य जे रस्ता आहे त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे, कारण ग्रामस्थांना जे आहे मोठा त्रास होत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भाजपच्या लोकांनी देखील सांगितलं आहे की विश्वास वर्तवलेला आहे की इथं कामं होतील असं सांगितलेलं आहे. इरफान शेख, सोलापूर.